एकदा काही इडली डोश्यासोबत तुम्ही ही चटणी खाल्ली तर तुम्ही नारळाची चटणी विसरूनच जाल. नारळ नाही तर ही चटणी एकदम सुपर टेस्टी बनवण्याची ही पद्धत तुम्हाला माहिती आहे का? तर आज नक्कीच बघा. काय करायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे. एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं, त्यामध्ये 2 कांदे असे उभे कापून टाकायचे. कांदा थोडासा परतला की त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि आलं टाकायचं आहे. थोडंसं परतायचं आहे. कांद्यातला लाल करायचं नाही, थोडंसं त्याचा कच्चेपणा निघेपर्यंत आपण परतून घेतलंय. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धी वाटी डाळ व अर्धी वाटी शेंगदाणे, भाजून साल काढलेले शेंगदाणे इथं वापरलेत. भरपूर कोथिंबीर टाकायची, गॅस बंद करायचा. हे मिश्रण थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे दही टाकून लागेल तसं पाणी टाकून चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. बघा एकदम मस्त चटणी तयार झालेली आहे. आता यासाठी तडका बनवूया. तडका पॅनमध्ये जिरे, मोहरी, उडदाची डाळ, थोडंसं हिंग आणि लाल सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची आहे. मस्त अशी चुरचुरीत फोडणी आपल्या चटणीवर टाकायची. इडली, डोसा, वडा, सांबर कशासोबतही तुम्ही ही खाऊ शकता. अप्रतिम लागते. नक्कीच ट्राय करून बघा.